सहकारी पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार संजयजी जगताप, माजी आमदार अशोकराव टेकवाडे, माळेगावचे चेअरमन बाळासाहेब तावरे, सभापती नीता फरांदे, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीशमाव खोमणे, आपल्या कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा, छत्रपतीचे चेअरमन प्रशांत काटे, राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष संभाजीराव होळकर, माणिकराव झेंडे, नंदूकाका जगताप, प्रदीप पोमण, शहाजीराव काकडे, आर एन शिंदे, राजवर्धन शिंदे, सुदामराव इंगळे, प्रमोदजी काकडे, विजयराव कोलते, दिगंबर दुर्गाडे, दत्ता झुरुंगे, रोहित कोकरे, विश्वासराव देवकाते पाटील, मदनराव देवकाते, सचिन सातव, शिवाजीराव टेंगले, योगेश जगताप, संदीप जगताप, संजय भोसले, नितीन शेंडे, वसंतराव गावडे, शैलेश रासकर, लालासाहेब माळशिकरे, विराज काकडे, राजेंद्र निंबाळकर, रमाकांत गायकवाड, सतीश सकुंडे, दत्ता चव्हाण, अजिंक्य टेकावडे, पुष्पराज जाधव, लक्ष्मण गोखणे, तानाजीराव कोकरे, राहुल वाबळे, मेनका मगर, रवींद्र माने, अनेक माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उपस्थित असणारे सगळे सन्माननीय सभासद, सगळे माझे शेतकरी, माझ्या पुरंदर तालुक्यातले उपस्थित असणारे सभासद, शेतकरी, खंडाळा तालुका, फलटण तालुका येथील उपस्थित असणारे सभासद, शेतकरी, सोमेश्वरचं विद्यमान संचालक बोर्ड, सहकारामध्ये विविध संस्थांच्यावर काम करणारे सर्वच राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, एक गोष्ट खरी आहे. आत्ताच संजय रावांनी बोलत असताना सांगितलं की सगळ्यांचेच कार्यक्रम रोज ठरलेले असतात आणि आज आपल्या दूध संघाच्या पेट्रोल पंपाच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अचानक तिथं निर्णय घेतला की आज 4 वाजता सांगितलं, पण मलाही यायला उशीर लागला, 5 वाजले, तिथं मेळावा घ्यावा. कारण कदाचित 20 तारखेपर्यंत जिथं निवडणुकीची प्रक्रिया सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची थांबलेली होती, तिथून पुढं प्रक्रिया 20 तारखेपासून सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही सगळेजण, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस काम करत आहे आणि त्याच्यामुळं बराच काळ आम्हाला मुंबईमध्ये राज्याच्या महत्त्वाच्या निर्णयाच्या करता, विकासाच्या करता तिथं द्यावा लागतो. आणि मग पुन्हा 1 आठवडा तिथं जाणार, पुन्हा एकदा 20 तारखेला कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुढचा की बाबा आता काय करायचं, कसं करायचं ह्याबद्दलची चर्चा सुरू होणार, शंका कुशंकांना उधाण येणार, अफवा पसरवल्या जाणार. आणि म्हणून मी मग विचार केला की जरी कमी वेळ असला तरी देखील आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. व्हॉट्सअपच्या निमित्तानं, मेसेजेसच्या निमित्तानं, फोनच्या माध्यमातून आपण अनेकांशी संपर्क साधू शकतो आणि तोच संपर्क साधला गेल्यामुळं आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून आजच्या ह्या शेतकरी मेळाव्याच्या करता, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेजण इथं जमलात, आपण कारखान्याचे मालक आहात, आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना मी येत असताना मला 92चा काळ आठवला. त्यावेळेस आपणच करंजे पुलावर सभा घेतलेली, अनंतराव थोपटे असतील, स्वर्गीय बापूसाहेब थिटे असतील, मदन बाफना, ही सगळी मंडळी त्या सभेला उपस्थित होती. मी देखील होतो. मी देखील मला वाटतं सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होतो. कॅबिनेट मंत्री थोपटे साहेब होते, बापनासाहेब होते आणि त्या कार्यक्रमाला आलो असताना
तेव्हा वसंतकाका जगताप आज आपल्यात हयात नाही आहेत, रामभाऊ भगत बापू आपल्यात हयात नाही आहेत, त्याच्यामध्ये नथुअण्णा गीते आज आपल्यात हयात नाही आहेत, शिवाजीराव अण्णा भोसले आज आपल्यात हयात नाही आहेत, धोंडीराम नाना खोमणे आज आपल्यात हयात नाहीत. ही सगळी मंडळी तिथं त्यावेळेस होती. पहिल्यांदा आपण नानांच्या इथं एक सभा घेतलेली होती आणि त्याच्यातून निश्चय केलेला होता की आपण सर्वांना बरोबर घेऊन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवायची. बऱ्याच जणांना असं वाटत होतं की यश मिळणार नाही. आम्ही तर एकदम तरुण होतो, तुम्ही मला खासदार केलं, 6 महिन्यांनी मला राजीनामा द्यावा लागला. साहेब संरक्षण मंत्री झाल्यामुळं राजीनामा दिला, पुन्हा मी आमदार झालो आणि मग तेव्हापासून खूप विश्वासाने तो कारखाना दिल्यानंतर अनेक चढ उतार आले. मी त्याच्या खोलात जात नाही. अशा घटना घडत असतात, ज्या घटना त्यामध्ये उजाळा देण्याची गरज नसते, त्याच्याबद्दलचा पुन्हा पुन्हा उल्लेख करून त्या गोष्टी काढण्याचं काही कारण नाही. पण तेव्हापासून आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागं वळून बघितलं नाही. अनेक चांगल्या प्रकारच्या गोष्टी आपण करत गेलो. एक गोष्ट खरी आहे की पाठीमागची निवडणूक झाली तिला जवळपास 6.5 वर्ष झाली. त्याच्या आधीच्याही बोर्डाला जवळपास 6.5 वर्ष मिळाली. त्याच्यामध्ये मागच्या पॅनलमध्ये पुरुषोत्तमदादा जगताप, त्याच्यानंतर सुनील भगत आणि सिद्धार्थ गीते हे तिघं रिपीट केले. बाकीचे सगळे नवे चेहरे देण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांनी केला आणि त्याच्यातून बघितलं तसं तर जवळपास 6-12-13 वर्ष ह्या तिघांना मिळाली. आत्ताच्या टर्मवाल्यांना 6.5 वर्ष मिळाली. त्याच्या आधी पण काही सहकाऱ्यांना संधी मिळाली. अशा प्रकारचं सगळं घडलं. चढ उतार अनेक आले, ज्याचा उल्लेख पुरुषोत्तमदादांनी केला. सोमनाथच्या होळकरांच्या अशाच मंगल कार्यालयामध्ये मेळावा घेत असताना थोडंसं मी धाडसाने बोललो, परंतु कुठंतरी माझं मन मला म्हणत होतं की आपण सगळ्यांनी एकमेकाला साथ दिली तर जे कर्ज आहे त्या कर्जातनं आपण बाहेर पडू आणि कारखान्याच्या सभासदांना पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा भाव देण्याच्याकरता यशस्वी होऊ. आता बाळासाहेबांनी भाषण केलं. बाळासाहेब तिथं माळेगावला नवीन संचालक बोर्ड आलं आणि मला वाटतं 2750 रुपये बाळासाहेब तिथला भाव बसला, बरोबर ना, 2750 आणि आपला 3100 बसला. मी पुरुषोत्तमदादा आम्ही सगळेजण बसलो होतो. मी एक ठरवलेलं होतं की निवडणूक कधी लागो, सहज जे सूत्र ठरवलेलं आहे साखर आयुक्तालयाने दर काढण्याच्या बाबतीत तसाच दर काढायचा, तिथं ओढाताण करायची नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 5 वर्ष झाल्यानंतर कुठलंही संचालक बोर्ड असलं तर 5व्या वर्षी जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करतं. का करतं की लोक पाठीमागचं थोडंसं विसरून जातात आणि त्यावेळेसचाच भाव लक्षात ठेवतात आणि मग पुढचा निवडून आल्यानंतर परतचा भाव जरा कमी राहिला तरी चालतो असा काहींचा समज आहे. माझी मात्र ती भावना अजिबात नाही. आपण कुठल्याही कारखान्यात, आता मी अशोक पवारांच्या बरोबर घोडगंगेची चर्चा करत असतो, नानांच्या बरोबर आमच्या संत तुकारामची चर्चा करत असतो किंवा इथं पुरुषोत्तमदादा सोमेश्वरची चर्चा, तिथं मधी माळेगावची बाळासाहेबांच्या बरोबर चर्चा किंवा तिकडं प्रशांतच्या बरोबर छत्रपतीची चर्चा, अशा अनेक कारखान्यांच्या बाबतीमध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे निर्णय स्वतः दिलीप वळसे पाटील साहेब राज्याचे गृहमंत्री घेतात. पण आम्ही एकमेकाला भेटत असतो त्यावेळेस चर्चा होती, तुमचा भाव काय निघेल, साखरेला दर काय चालला आहे, इतर कुठल्या गोष्टीमध्ये आपण नवीन काही करू पाहताय, ही साधारण विचाराची देवाणघेवाण. मग त्याच्यामध्ये आपले जयंत पाटील साहेब असतील, ज्यांचे राजाराम बापू पाटील युनिट नंबर 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे कारखाने, त्याच्यामध्ये सतेज पाटील असतील, त्यांचाही कारखाना आहे. काल मी एक त्यांचाच एका स्कूलचं उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही जमलो होतो. बाळासाहेब थोरात असतील, संगमनेर सहकारी साखर कारखाना तो भाऊसाहेब थोरातांच्या नावाचा आता आहे, ते चांगल्या पद्धतीनं चालवतात. अशा अनेकांची मी नावं तुम्हाला सांगू शकतो की त्या प्रकारे चर्चा बमनदादा शिंदे माढ्याचे तिथं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे असतील,
आणि ह्याच्यातून आम्ही चर्चा करत असतो। एकच भावना असते, आपले सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेबांनी नेहमी ह्या शेतकऱ्यांच्या संस्था आहेत, शेतकरी हा त्या संस्थेचा बालक आहे आणि काळ येईल, काळ बदलेल, काळानुरूप काही घटना घडतील, परंतु शेतकऱ्यांची मालकी तिथे राहणार आहे आणि म्हणून त्या संस्था उत्तम चालल्या पाहिजे। त्याकरता तालुक्यातल्या संस्था असतील, जिल्ह्यातल्या संस्था असतील, आपली पुणे जिल्हा बँक, मी असेल, संजय जगताप असतील, दिगंबर दुर्गाडे असतील, मदन देवकाते असतील, रमेश थोरात असतील, दत्ता भरणे असेल, आम्ही सगळेजण मिळून, मला आता तिथं एवढा वेळ देता येत नाही, परंतु ही ज्यावेळेस माझ्याकडे मुंबईला येतात त्यावेळेस आम्ही एकत्र 4-5 प्रमुख लोक बसतो आणि त्याच्यातनं काय निर्णय घेतले पाहिजेत, कशा पद्धतीने घेतले पाहिजेत, प्रमोशन कसं दिलं पाहिजे, भरतीच्याबद्दल काय निर्णय घेतला पाहिजे, कर्ज वाटपाच्याबद्दल कसं शेतकऱ्यांना मदत होईल याबद्दलचं काही धोरण आपण स्वीकारलं पाहिजे, अशा चर्चा आम्ही करत असतो आणि त्याच्यातून कसं तुम्हाला मदत होईल हा एकमेव ध्येय आम्हा लोकांच्या समोर असतं। कारण 91 ते 2021 30 वर्ष झाली। 30 वर्षामध्ये अनेक तुमच्या माझे जीवाभावाचे सहकारी आपल्याला सोडून गेले, करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये सोडून गेले, काही दुसऱ्या लाटेमध्ये सोडून गेले, काही इतर आजारांनी आपल्याला सोडून गेले। त्या सर्वांचं स्मरण करणं आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्या सर्वांची आठवण त्या ठिकाणी काढतो आणि त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। नवीन पिढी पुढे येते। आज पण इथं येत असताना अनेक निवेदनं सुरुवातीला मिळाली, त्या निवेदनामध्ये 3 सॉर्टिंग मी केलं, काही विकास कामाकरता होते बारामतीच्या परिसरातले, काही उमेदवारी मागण्याच्या संदर्भातले होते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची, काही नोकऱ्या आणि इतर काही बदल्या आणि राज्याच्या स्तरावरच्या काही गोष्टी होत्या। अशा पद्धतीने मी ते सॉर्टिंग करत बसलो होतो। तुम्ही एवढा अतोनात माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर प्रेम केलं, मला ह्याची जाणीव आहे। साहेबांनी दिलेला उमेदवार, मी असेल, सुप्रिया असेल, आमचे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे सन्माननीय सदस्य असतील किंवा इतर संस्थांच्या निमित्तानं जे काम करतात ते सहकारी असतील, त्यांना आपण निवडून देतात त्यावेळेस जबाबदारी आम्हा लोकांची फार वाढती। आज करोनाचं संकट असल्यामुळं आम्हाला सरकारचं आर्थिक नियोजन करताना असंख्य संकटांना सामोरं जावं लागतं। कारण पहिल्यांदा तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे। मधल्या काळामध्ये आपण काही ठिकाणी आपले ग्रामीण रुग्णालयाला बळकटी दिली, 40 बेडची हॉस्पिटल आपण 100 बेडची केली। मला इथल्या काही सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा हा परिसर वाढतोय, तुम्ही सोमेश्वरला चांगलं प्राथमिक आरोग्य केंद्र द्या। तुम्ही माळेगावचं प्राथमिक आरोग्य केंद्र बघितलं, तुम्ही त्या ठिकाणी काटेवाडीचं प्राथमिक आरोग्य केंद्र बघितलं, पंढऱ्याचं बघितलं, अनेक प्रकारची प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय चांगली करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला। हे काही एकट्या दुकट्याचं कुणाचं काम नाही, परंतु इथल्याही सहकारी मित्रांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे। इथं खाजगी डॉक्टर आहेत, ते त्यांच्या परीनं चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात। इथली बाजारपेठ आहे, आता कारखाना आपला सुस्थितीत चालत असल्यामुळं परिसरामध्ये समृद्धी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते। बारामतीच्या पश्चिम भागामध्ये सोमेश्वरची बाजारपेठ त्यामुळं वाढलेली आहे, व्यापार त्यामुळं वाढलेला आहे। बरेच सभासद व्यापार आणि इतर व्यवसाय करू लागलेले आहेत। आत्ताच मी आल्यानंतर काही ट्रॅक्टरचे नारळ फोडले। एका वेळेस माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातले शेतकरी 17 ट्रॅक्टर घेऊ शकतात, एवढी आर्थिक सुबत्ता ही आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आलेली आहे। हे नाकारता येत नाही, हे दिसतंय उघड्या डोळ्यांनी। येताना पण मी बघत होतो काही जुनी माणसं आपल्याला सोडून गेली, परंतु त्यांच्या वस्त्या, त्यांचे तिथले बंगले, तिथला परिसर बदललेला, अनेक रस्ते आपण त्या ठिकाणी केले। पूर्वी आपल्या सोमेश्वर मंदिरामध्ये जाण्याच्या करता एकच करंजे पुलावरून रस्ता होता, आता 3-3 रस्त्याची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही कुठं कमी पडायचं नाही, अशा प्रकारे एक विडा उचलून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या करता आम्ही सगळे लोकप्रतिनिधी काम करतो।
पहिल्यासारखं भेटता येत नाही, बोलता येत नाही, जेवणाच्या निमित्तानं गप्पा मारता येत नाही. कालच एक कुठला तरी एक माझा फोटो जुना, मी सुभाष अण्णा कुल आणि रमेश थोरात कुठं नावेतनं चाललो होतो, त्याच्यामध्ये एका पत्रकारांनी मुंबईतनं फोन केला, अजित पवार तुम्ही तर वाटतच नाही अजित पवार. आता न वाटायला काय, जर मीच ती आहे तर करू काय. आता झालं, तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. काळानुरूप माणसं बदलतात. पूर्वी केस दाट असतात, पार नंतर टक्कल पडतं. आता करायचं काय. बरं, आम्हाला दुसरे केस आणून लावायचे, काही काय म्हणतात, दादा दुसरे केस आणून लावा. म्हटलं कोण बघायचं आणि काय करायचं, आपलं कामाशी मतलब. काही जण विग वगैरे घालतात, त्याच्या संदर्भामध्ये तशा पद्धतीनं पुढं जाण्याचा प्रयत्न करतात. आता इथं एक सासरेबुवा आहेत, त्यांचा पार केस ना केस गेलाय, पण त्याच्या जावायला एवढं दाट केस आलेत की बोलताच सोय नाही. त्याच्यामध्ये ज्या सासरा आहे त्याला कळलं की कुणाला कशा पद्धतीनं आहे ते. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, पण शेवटी आपला व्यवसाय चांगला असला पाहिजे. आत्ताच आर्यन शिंदे मला सांगत होते की दादा अजून मी माझा व्यवसाय वाढवतो, अजून 200 का 300 टन पर डे अशा पद्धतीनं त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. शेवटी एवढ्या सुंदर जगामध्ये आईबापांनी जन्माला घातल्यानंतर चांगल्या पद्धतीनं जीवन जगणं आणि आईवडिलांचं नाव मोठं करणं, परिसरामध्ये आपल्याबद्दल एक विश्वासार्हता निर्माण करणं, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. काही लोक कधी चुकतात, पाय घसरतो, कुठंतरी मग त्याची किंमत मोजावी लागती, बदनामी सहन करावी लागती, पण ते होता कामा नये. त्याची खबरदारी आपण सर्वांनीच मिळून घेतली पाहिजे, अशा प्रकारचं माझं तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट सांगणं आहे. शिक्षणाच्या बाबतीत पण आपल्याला जरा उशीर झाला, परंतु सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या काही शिक्षण संस्थेला अधिक वेगवेगळ्या परवानग्या देण्याचं काम पण आपण केलं. करोनामुळे आपल्याला सगळ्यांना त्रास झाला. आजही मुलांना व्यवस्थितपणे शाळेत जाता येत नाही. गेलं वर्ष त्यांचं वाया गेलं. अजूनही ऑनलाईन शिक्षण देण्याचं काम चाललेलं आहे, परंतु करोनाच्या समोर नाईलाजास्तव फिजिकल डिस्टन्स आणि मास्क आणि सॅनिटायझरचा वापर हे केल्याशिवाय आज तरुणोपाय नाही आहे. आणि म्हणून आम्ही नियमावली करत असतो. उद्या पण तुम्हाला माहिती आहे की उद्या अनंत चतुर्दशी आहे. सुखकर्ता विघ्नहर्ता गणरायांना वंदन करतो. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतली, कारखान्याच्या यशाच्या वाटेतली सगळी विघ्न हे आमच्या गणरायांनी दूर करावीत. निवडणुकीत योग्य उमेदवाराला मतदान करण्यासाठी सर्वांना चांगली बुद्धी दे, अशी मी सोमेश्वराकडे देखील आणि श्री गणरायाकडे देखील ह्या निमित्तानं प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि अनंत चतुर्दशीच्या उद्याच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तब्बल माझ्या माहितीप्रमाणे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 6 वेळा ही त्या ठिकाणी पुढे ढकलली गेली. राज्य निवडणूक प्राधिकरणाने 13 तारखेला काढलेल्या आदेशानुसार सोमेश्वरची निवडणूक जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा होतीये. म्हणजेच मी मागाशी सांगितलं ते 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आणि ज्या टप्प्यावर ही निवडणूक स्थगित झालेली आहे त्याच टप्प्यावरून निवडणुकीची प्रक्रिया पुढे सुरू होईल, याची नोंद सर्व सभासदांनी घ्यावी. नाहीतर उद्या पुन्हा कुठलं तरी निवेदन द्या, दादा मला त्यावेळेस फॉर्म भरता आला नाही, आता पुन्हा फॉर्म भरायची परवानगी द्या. ते माझ्या हातात नाही. लोक काही पण कामं सांगतात, काय हायगेच करत नाही. आज तर सकाळी एक पठ्या आला, त्याने व्यवसाय सुरू केला आणि जवळपास 20 लोकांना काय त्याचा माल विकला आणि त्याच्यातलं एकही त्याला पैसा दिना. ते म्हणलं काही 20 लोकांनी माझे पैसे थकवले, ते वसूल करून द्या. अरे पठ्या, म्हणलं अरे काय तुम्ही मला सांगता, तू फार तर पोलीस कंप्लेंट कर, मी DYSPला सांगेल, ॲडिशनल SPला सांगेल, किंवा यांनी रितसर कंप्लेंट केलेली आहे, त्याचा वसुली होत नाही आहे. पण काही गोष्टी आपल्या आपण समजल्या पाहिजे. व्यापारी दृष्टिकोनातनं आपण वागलं पाहिजे. हे बाब पण आपण तेवढीच महत्त्वाची मानली पाहिजे. मधी तर आम्ही सगळेच घाबरून गेलो होतो. साखरेचा दर 3100 रुपयाच्या आत साखर विकायची नाही असं केंद्र सरकारने सांगितलं. तुम्ही
पुरुषोत्तमदादा, प्रशांत किंवा बाळासाहेब तिघांना विचारा, कुणीही साखरेचे टेंडरच भरत नव्हतं. काही महाभागांनी स्वतःची साखर 3100 रुपयांनी विकली असं दाखवलं, आणि आपण कडब्याला कसं पाचुंदा देतो शेकडा कडबा घेतल्यावर, तसं 100 पोत्याला 5 पोती दिली टाकून आतमध्ये. बरं, त्याच्यामुळं रिकव्हरीला फटका बसतो. रिकव्हरी कमी झाली तर सभासदांच्या भावावर फटका बसतो. आपल्या तिन्ही कारखान्यामध्ये सभासद फार जागृत आहे. बरेचसे कामगार आणि अधिकारी हे मुळातच कारखान्याचे सभासद आहेत आणि त्यांचंही लक्ष असतं. आता फोन, त्याच्यामध्ये कुठली क्लिप कशी काढायची, कुणाचं कसं टेप करायचं सगळ्यांना ज्ञात आहे, आणि त्यामुळं असं कुठंही आपल्या भागामध्ये आपण करत नाही. पण ज्यांची एकट्या नेतृत्वाकडे बघून ते कारखाने वर्षानुवर्ष, म्हणजे तुम्ही बघितलं शंकरराव कोल्ह्यांच्या नंतर बिपिन कोल्ह्यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव, 3 पिढ्या त्यांच्याच घरात तिथं चेअरमनशिप आहे. तीच गोष्ट शंकरराव काळेंच्या बाबतीत. कोपरगाव कारखाना, शंकरराव काळे, त्यांच्यानंतर अशोकराव काळे, आणि त्याच्यानंतर काल परवा साईबाबा ट्रस्टला चेअरमन केलेले, अध्यक्ष केलेले आशुतोष काळे. 3 पिढ्या. अशी कितीतरी उदाहरणं. इवन विखे पाटलांचं, पद्मश्री विखे पाटील, ज्यांनी पहिला सहकारी साखर कारखाना काढला, त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव बाळासाहेब विखे पाटील, आणि आता त्यांचे नातू सुजय विखे पाटील. 3 पिढ्या त्यांच्याशिवाय. हे खरं आहे, मी काही खोटं तुम्हाला सांगणार नाही. काही भागामध्ये त्या कारखान्यामध्ये पहिली पिढी, दुसरी पिढी, आता तिसरी पिढी काम करती. ही गोष्ट कुणी नाकारू शकत नाही. परंतु आपल्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या सहकाऱ्यांना संधी देत असतो. कधी आपल्या इथं वसंत काका चेअरमन झाले, कधी त्याच्यामध्ये राजवर्धन चेअरमन झाले, कधी त्याच्यामध्ये पुरुषोत्तमदादा चेअरमन झाले, आणि कोण झालं होतं, शहाजी काका कधी काळी चेअरमन झाले. अशा वेगवेगळ्या लोकांना आपण चेअरमन पदाची संधी, व्हाईस चेअरमन पदाची संधी दिली. तीच गोष्ट माळेगावच्या बाबतीमध्ये करण्याचा प्रयत्न आपण करतो. पण माळेगावला ते बोर्ड आलं तरी तावरे, आणि आपलं बोर्ड आलं तरी तावरे. फार तर संपतराव असतील, चंद्रराव अण्णा असतील, रंजन काका असतील किंवा बाळासाहेब असतील, त्याच्याशिवाय दुसरं तिथं कोणी नाही. हे आत्तापर्यंत चाललेलं आहे. पण आता बाळासाहेबांच्या नंतर दुसऱ्या तावरे सोडून दुसऱ्याला संधी देणार हा आपला शब्द आहे. मित्रांनो, गमतीचा नाही पण खराच भाग आहे, मी खरं ते सांगतो. तर माझं तुम्हाला एक सांगणं आहे, तिकडंही तुम्ही बघितलं, माझ्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज जाचकांना पण संधी दिली. तिथं त्याच्यामध्ये घोलपसाहेब होते, नंतर अविनाश घोलप झाले, नंतर बाळासाहेब घोलप झाले, दत्तामामा भरणेमध्ये एकदा झाले, त्याच्यानंतर आपले निंबाळकर प्रदीप निंबाळकर झाले. मला वाटतं दुसऱ्यांदा आता प्रशांत तिथं झाला. असं वेगवेगळ्या लोकांना संधी देण्याचं काम आपण करत असतो. कारण शेवटी सर्वांना असं वाटलं पाहिजे की हा कारखान्यामध्ये आम्हाला पण काम करण्याची संधी मिळते, आम्हाला पण वेगवेगळ्या संस्थांच्यामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची, मार्केट कमिटीमध्ये, दूध संघामध्ये, खरेदी विक्री संघामध्ये, बारामती बँकेमध्ये किंवा PDCC बँकेमध्ये अशा पद्धतीनं चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन म्हणून कामाची संधी, संचालक म्हणून कामाची संधी मिळते. आज माझ्यापुढं प्रश्न आहे, कारण जवळपास आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटणचं 1 गाव, खंडाळची 18 गावं, पुरंदरची 64 गावं आणि बारामतीची 68 गावं, आणि ज्याचा उल्लेख मगाशी पुरुषोत्तम दादांनी, संजय जगतापांनी केला. सगळे मिळून 25,538 अ वर्गाचे मतदार आणि ब वर्गाचे बारामती 108, पुरंदर 29, खंडाळा 1, फलटण 1 असे 139 मतदार, आणि हे उद्याच्याला मतदान करणार आहे. अशा प्रकारचं, आणि पुन्हा उद्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये आपल्या कारखान्याची सूत्र द्यायची हे ठरवणार आहे. मित्रांनो, मी नेहमी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सांगतो, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायतीचा सदस्य, ग्रामपंचायतीचा सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचा सदस्य, ह्याच्यामध्ये निवडून देताना
कमी जास्त झालं तर त्या परिसराच्या विकासावर कमी जास्त परिणाम होतो. परंतु साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये जर काही चुकलं तर त्याची किंमत डायरेक्ट तुमच्या माझ्या घरामध्ये येणाऱ्या 2 पैसे आर्थिक बाबतीमध्ये त्याचा फटका बसतो. जरा नियोजन बिघडलं तर निमी बनणारे कारखाने आजही आजारी अवस्थेत काम करतायत. आता सहकारी साखर कारखान्याची स्पर्धा करायला विलासराव देशमुखांच्या सरकारने विलासरावांच्या नेतृत्वाखाली आता इथून पुढे सहकारी साखर कारखाने द्यायचे नाही हा निर्णय घेतला. तोच निर्णय पुढं सुशीलकुमार शिंदेंनी चालवला, तोच निर्णय पुढं अशोकराव चव्हाणांनी चालवला, तोच निर्णय पुढं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी चालवला, तोच निर्णय पुढं देवेंद्र फडणवीसांनी चालवला आणि तोच निर्णय आता उद्धवजी ठाकरे देखील चालवत आहेत. कारण एक काळ होता, त्या काळामध्ये शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या भाग भांडवलाला राज्य सरकारचं कुठेतरी भाग भांडवल मिळाल्याशिवाय तो कारखाना उभा राहू शकत नव्हता. हा काळ बघितला ना आपण. परंतु आता काही शेतकरी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना सुरू करतात, परंतु तिथं सहकार नसतो, प्रत्येकाला एकमत नसतं. ज्याचे शेअर जास्त त्याला मतांचं वेटेज जास्त, तेवढ्या मताचा तो मालक, अशा पद्धतीचं ते असतं आणि त्यामुळं तिथली परिस्थिती फार वेगळी राहते. आणि म्हणून सहकार अनेक लोक टीका करतात, बारामतीमध्ये करतात की पवारांना सहकारी चळवळ मोडीत काढायची. हे साफ धादांत खोटं आहे. उलट मी जिथं जिथं आत्ता देखील बाळासाहेब पाटील सहकार आणि पणन खात्याचे मंत्री आहेत, मी अनेकदा त्यांना घेऊन बसतो, अनेकदा इतर सहकाऱ्यांना घेऊन बसतो. परवाचं पण साखर कारखाना संघाची जी मंत्री परिषद झाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, त्याही संदर्भामध्ये कसं आपण सहकारी साखर कारखान्याला मदत करू शकू, कसं कोजनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मार्ग काढू शकू, कसं इथेनॉलच्या बाबतीमध्ये प्रोत्साहन देऊ शकू. इथेनॉलच्या बाबतीमध्ये मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने 6-6.5 हजार कोटीचं पॅकेज दिलं. उद्याच्याला त्या कारखान्याने काही रक्कम घातली तर काही रक्कम भाग भांडवल म्हणून राज्य सरकार देणार, हमी देणार. अशा अनेक गोष्टी आम्ही करतो. का तर आपल्या बापदात्यांनी लावलेली, स्वर्गीय मुकुटराव काकड्यांनी लावलेली हे सहकारातलं सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं रोपटं पुढं देखील अनेक पिढ्यानपिढ्या टिकलं पाहिजे. त्याच्याकरता आपण आता विस्तार वाढ हातात घेतली. प्रचंड स्टीलचे दर वाढले. माझ्या माहितीप्रमाणे 30-35-40 हजार असणारं स्टील 60-65-70 हजारापर्यंत गेलेलं. एवढे दर कधीच वाढले नव्हते. सिमेंटचं पोतं कुठं गेलं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं नवीन कुठलं काही उभं करायचं म्हटलं तर त्याला कर्जही मोठं घ्यावं लागतं. तरी देखील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मला वाटतं उभारणी करता 10% व्याज लावतं. उभारणी करता त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तिथं जेवढी सवलत देता येईल ती सवलत देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. रिबीट आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्या पाठीमागं गेल्या वर्षीची रिकव्हरी लक्षामध्ये घेऊन यंदाच्या क्रशिंगचा भाव ठरवायचा. आता शिफारस अशी झालेली आहे, साखर आयुक्तालयाकडनं आलेली आहे, साखर कारखाना संघाकडनं आलेली आहे की यंदा कारखाना सुरू होणार आहे, यंदा जो रिकव्हरी निघेल तो भाव द्यायचा. त्याच्यामुळं पूर्वी समजा एखाद्या कारखान्याने काही कारणानिमित्तानं दुष्काळाच्या निमित्तानं जर 11.5 रिकव्हरी असले गेल्या वर्षीची आणि यंदा 12.5 रिकव्हरी आली, म्हणजे जवळपास एका टनामध्ये 10 किलो साखर तुम्ही यंदा जास्त काढली तरी 11.5 रिकव्हरी धरूनच भाव दिला जायचा. हा एक प्रकारचा शेतकऱ्यावर अन्याय आहे. कदाचित त्याच्याबद्दल तुम्ही समोर बसणाऱ्यांची मतं वेगवेगळी असू शकतात, पण त्या वर्षी त्या ऊसातनं जेवढी साखर बाहेर निघालेली आहे तेच लक्षामध्ये घेऊन तिथं जर दर गेला तर ते जास्त संयुक्तिक वाटतं. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या.
त्याच्याबद्दल काही मतमतांतर होऊ शकतं, वेगवेगळी चर्चा उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी होऊ शकते, हे पण ह्या निमित्तानं मी नाकारू शकत नाही. आपल्याला खरं तर ह्याच वर्षी ऑक्टोबर 15पर्यंत विस्तार वाढ करून आपली कॅपॅसिटी आपल्याला 7,500 करायची होती. आम्ही बराच प्रयत्न केला, पण दुर्दैवाने करोनाचं संकट आल्यामुळं एकदम ऑर्डर दिलेल्या जे काही कारखानदार होते त्यांच्याकडं तयार होणारे यंत्रसामुग्री इथंच कामगार कामाला येऊ शकले नाही आणि करोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन झालं. अशा ह्या सगळ्या घटनांच्यामुळं पुन्हा त्याबद्दल रिटेंडर करावं लागलं. अशा सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यामुळं आता 15 ऑक्टोबरला सुरू होणारा कारखाना हा साधारण जानेवारीमध्ये 7,500 सुरू होईल, अशा प्रकारची आजची परिस्थिती आहे. आज मी संजय जगताप आम्ही सगळेजण मिळून जे काही पॅनल मी तुमच्यासमोर देणार आहे त्याबद्दल तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, संजय जगतापांच्यावर विश्वास ठेवा, मकरंद आबावर विश्वास ठेवा. मी मकरंदलाही बोलवलं होतं, पण तो कार्यक्रमामध्ये दुसऱ्या पहिलाच घेतलेला असल्यामुळं येऊ शकला नाही, त्याचा मला फोन आला होता. आणि मी काय ह्या तिघांची नावं घेतली की ह्या तिघांच्याच भागातले सभासद हे 1470 खंडाळ्याचे 8,158, पुरंदरचे 15,298, आपल्या बारामतीचे आणि फलटणचे 612. मी त्याकरता दीपक चव्हाण आणि आमचे सभापती महोदय रामराजे नाईक निंबाळकर साहेब त्यांनी मागच्या 5 वर्षापूर्वी आपल्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं होतं. ह्याही वेळेस मी त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांना विनंती करणार आहे. त्याच्यामुळं बहुतेक ह्या 3-4 तालुक्यातले आमदार हे महाविकास आघाडीचे, हे सरकारमध्ये. तुम्हाला माहिती आहे दैनंदिन जीवनामध्ये साखर कारखाने चालवत असताना वेगवेगळ्या अडचणी येतात, त्यावेळेस राज्य सरकारमध्ये काम करणारे प्रतिनिधी किंवा सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी तुलनात्मक त्यांच्याकडनं जास्त काम होतं. हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज असण्याचं काहीच कारण नाही. धोरणच आम्ही लोक ठरवतो आणि त्यामुळं उद्याच्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जगविख्यात संस्था आहे. तिथं पण वेगवेगळ्या प्रकारचं ऊसाचं बेणं, जसं पाडेगावला संशोधन केंद्र आहे तसं तिथं पण आहे. तिथं पण कमी पाण्यामध्ये जास्त रिकव्हरी देणारा ऊस हा कसा तयार होईल हे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं संस्था चालते. आम्ही सगळेजण तिथं ट्रस्टी म्हणून, सभासद म्हणून काम करतोय. तिथं कारखान्यामध्ये बॉइलिंग हाऊसमध्ये काय बदल केला पाहिजे, इंजिनिअरिंगमध्ये काय बदल केला पाहिजे, कशा पद्धतीचा पॅन असला पाहिजे, बॉयलर कसा असला पाहिजे, टर्बाईन कुठल्या कंपनीचं जास्त चांगलं आहे, अशा अनेक प्रकारचा अभ्यास आहे. खूप जण आम्ही त्यांचा सल्ला घेऊन आपल्याच सुप्याचा चांदगुडे तिथं इंजिनिअरिंगच्या बद्दलचं सल्ला देत असतो. दाणी आपले बॉइलिंग हाऊसच्या बद्दलचे सल्ले देत असतात. आणि बाळासाहेब तुम्हाला आठवत असेल की मागच्या संचालक बोर्डाच्या ताब्यातनं माळेगाव कारखाना ज्यावेळेस आपण घेतला आणि आतमध्ये कारखाना पाहायला गेलो त्यावेळेस अक्षरशः पिचकाऱ्या लागल्या होत्या. साखर गटारातनं चालली होती, साखर स्प्रे पॉइंटपर्यंत जात होती. इथं योगेश किंवा बाकीचे बाळासाहेब सगळे सहकारी आहेत. आता ती गोष्ट घडून गेली, पण एवढं खराब काम झालेलं होतं की काय तुम्हाला मी सांगू. पुन्हा त्यांना मी आणलं, बाळासाहेबांना सांगितलं ती टीम पाठवतोय बघा. त्यांनी ते काम त्याच्यामध्ये नंतर ऑफ सीझनला केलं आणि त्यानंतर परिस्थिती जरा बरी सुधारली. खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचं नशीबच चांगलं. 1.25% रिकव्हरी वाढली. 1.25% म्हणजे 1%ला 10 किलो साखर, 1.25%ला 12.5 किलो साखर, 3100 रुपये दर, गडीभर 3000 धरा, 12×36 370 रुपये जास्त. हे काही उगीच अजित पवारच्या नेतृत्वाखाली कारखाना दिला म्हणजे लगेच भाव वाढणार आहे असं नाही. त्याच्यामध्ये डोकं चालवावं लागतं, त्याच्यामध्ये लॉसेस कमी करावे लागतात, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वीज तयार होणारी
एक्सपोर्ट कशी होईल, त्याच्यामध्ये देखील लॉसेस कसे कमी होतील, पूर्ण कॅपॅसिटीनं ते कसं चालेल, डिस्लरी पण जास्तीत जास्त काळ 365 दिवसात कशी चालेल, इन्सनेशन बॉयलरमध्ये स्पेंट वॉश अतिशय कमी कोळसा घालून कसा जाळता येईल, अशा अनेक बाबी त्याच्यामध्ये असतात. बाबांनो, आपल्या भागामध्ये सुरुवातीला पाऊस बरा पडला, परंतु नंतर जरा पावसाने ओढच दिली. पण नशीब एकाच दृष्टीनं चांगलं की आत्ताच्या 2-4 दिवसापूर्वीच्या पावसामध्ये आपलं गुंजवणी, निरादेवगर, भाटगर, वीर 4ही धरणं फुल्ल भरली. त्याच्यामुळे यंदाचा उन्हाळा तुम्हाला अजिबात जाणून देणार नाही. एकदा कॅनॉल सोडला की जूनपर्यंत बंदच करत नाही. पण आपण पण काटकसरीनं पाणी वापर करा. उगीच आहे म्हणून धरलंय कसंही दारं सोडलंय तसं करू नका. तुम्ही पाण्याची बचत केली तर टेलवाल्यांना पण पाणी मिळेल. इंदापूर पण आहे, पुरंदर पण आहे, बारामती पण आहे, पलीकडचा उजवा कालवा, तिकडं आपलं फलटण तालुका, माळशिरस तालुका, आपला सांगोला तालुका, ती सगळी आपलीच भावंड आहेत. अशा पद्धतीचं त्याचं नियोजन केलं. इकडं पण खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि त्या ठिकाणी टेमघर तेही भरलंय. आत्ताच पुन्हा फुल उजनी पण 80% पुढं त्या ठिकाणी गेलंय. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पुढं तुमचं जनाई असेल, शिरसाई असेल, पुरंदर उपसा सिंचन योजना असेल, त्याही चांगल्या कशा चालतील. तिथंही पाणी वेगवेगळ्या तलावामध्ये, आत्ता परवा वडाण्याला पण आपण गेलेलो होतो, त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकून खोदाई करून तिथल्याही तलावात आपण पाणी सोडतो. माझे पुरंदरचे तलाव असतील, बारामतीचे असतील, दौंडचे असतील, शेवटी पाण्यावर सर्वांचा हक्क आहे, तेही आपण काम करतोय. त्याच्यामध्ये तिकडेही ऊस बऱ्यापैकी वाढलेला आहे आणि जवळपास यंदा 14 लाख क्रशिंग आपण त्या ठिकाणी करू शकू. गेल्या वर्षी 11,39,000 क्रशिंग केलं. पण जानेवारीपासून 7,500 टनांनी कारखाना चालायला सुरुवात झाल्यानंतर आपण मशिनरी चांगली घेतलेली आहे, ऑर्डर चांगल्या लोकांना दिलेली आहे, काम चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. वेळोवेळी VSIची लोक येऊन त्याची पाहणी करतायत. ह्या सगळ्याचा आपण साकल्यानं विचार करा. आम्ही तर केंद्र सरकारकडे मागणी केलेली 3100 रुपयाचा दर हा साखरेचा 3400-3500 रुपये करा, जेणेकरून शेतकऱ्यांना पण 2 पैसे जास्त देता येतील. आता कामगारांच्या बाबतीमध्ये देखील 12% वाढ ना, 12% वाढ दिलेली आहे. तेही आपलेच सभासद आहेत, तेही आपलेच कामगार आहेत, परंतु त्यांनाही मिळावं त्यावेळेस माझ्या शेतकऱ्याला पण मिळावं. ही दुहेरी भूमिका आम्हा लोकांची सगळ्यांची असती. पवारसाहेब पण तशाच पद्धतीनं विचार करत असतात. हे पण बाब तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. मागच्या वेळेस आपलं क्रशिंग कॅपॅसिटी कमी होती म्हणून अनेकांना आपण पहिल्यांदाच पेपरला देऊन सांगितलं की ज्यांना स्वतःचा ऊसाची विल्हेवाट कुठं आजूबाजूच्या कारखान्यामध्ये लावायची असेल तर त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर त्यांनी लावावी. काहींनी लावली, त्याच्यामुळे कदाचित त्यांचं दुसरं पीक पण गव्हाचं झालं असेल, कदाचित त्यांनी खोडवा पण ठेवला असेल. आज मला काही निवेदन आलेली आहेत की दादा आम्हाला सोमेश्वरला ऊस घालू शकलो नाही, परंतु आम्हाला आता ज्या कारखान्याला ऊस घातला त्याच्यामध्ये 200, 250, 300 रुपयाचा फरक झाला, तो भरून द्या. तुम्ही मला सांगा की ह्याच्या आधी तुम्हाला कुणाला वाटलं होतं का 3100 रुपये भाव निघेल? तुम्हाला वाटलं असेल की बाबा असाच भाव निघेल, चला तिकडं घातला काय, इकडं घातला काय, लवकर ऊस जाईल. अशा पद्धतीनं ते झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये शेवटी मला साखर आयुक्तालयाशी चर्चा करावी लागेल. ह्याच्यातनं मार्ग काढणं तसं मला आत्ताच्या घडीला कठीण वाटतंय, पण मी प्रयत्न करीन. मी लगेच हो पण म्हणणार नाही आणि नाही पण म्हणणार नाही. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि यंदाच्या वर्षी देखील आपल्याला काही ऊस हा साधारण आपल्याकडं पाऊस नंतरचा सप्टेंबरचा कमी पडला, ऑगस्टचा कमी पडला, जुलैचा पण नंतरचा जूनमध्ये चांगला पडला, त्यामुळं टनेज घटणार आहे, वाढ कमी झालेली आहे. त्याचा फटका कारखाना सुरू झाल्यानंतर लगेच आपल्याला कळेल की अंदाजे टनेज काय निघतंय आणि त्याच्यातून आपल्याला
साधारण कळेल, पण आम्ही पहिल्यांदा जो काही 15 लाख क्रशिंग त्या ठिकाणी म्हणजे विचार करत होतो तेच आता 14 लाखापर्यंत त्या ठिकाणी येईल आणि जवळपास 3.5 लाख मेट्रिक टन 2.5 ते 3.5 एवढा ऊस तो जास्त निघेल. पुढं ही धरणं भरलेली असली तर नाझरा अजून भरलेलं नाही. नाझरा अजूनच 25 का 26% आहे. गराडे 30% धरा. अजूनही एक स्पेल राहिला आहे. हस्त नक्षत्र आपला शेवटचा पाऊस, कमी दाबाचा पश्चिम बंगालमध्ये पट्टा तयार झाल्यानंतर आपल्याकडं कधी कधी अचानक पाऊस येतो, ते देखील आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आपल्याला उजनी पण भरलं पाहिजे, म्हणजे त्याचं बॅकवॉटरचं पाणी अनेक जण उपसा सिंचन योजनेच्या निमित्तानं उचलतात आणि तिकडच्याही भागामध्ये चांगल्या प्रकारचं टनेज निघतं. ही अशी अनेक त्याच्यामध्ये गोष्टी आहेत आणि त्याचाही सतत लक्ष ठेवून आम्ही सगळेजण आहोत. मधल्या काळामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाने पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ऊस दराची कोंडी फोडली आणि हंगामाचा अंतिम दर 3100 रुपये त्या ठिकाणी दिला. ह्याच्याबद्दल अनेक संचालक बोर्डातील बरेच जण साखर कारखाने चालवणारे मंत्री आहेत. अशोकराव चव्हाण काही कारखाने चालवतात. मी मगाशी सांगितलं बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, डॉक्टर विश्वजित कदम, सतेज पाटील, खूप जणांची नावं घेता येतील की ते कुठल्या ना कुठल्या सहकारी साखर कारखान्याशी संबंधित आहेत आणि ते त्या कारखान्यांमध्ये लक्ष देत असतात आणि त्याच्यामुळे साहजिकच आम्हा लोकांची चर्चा होत असते. ते पण आश्चर्यचकित झालं की रिकव्हरीचा विचार करता 3100 रुपये भाव खरोखरीच सोमेश्वर सहकारी साखर कारखाने चांगला दिला. कदाचित कुणी असंही म्हणू शकतं 3100 काय 3400 द्यायला पाहिजे, 3300 द्यायला पाहिजे, पण साखरच 3100 रुपयांनी जाते. साखर तयार करायला जो खर्च येतो, कामगारांचा खर्च येतो, वाहतुकीचा खर्च येतो, ते सगळं आपण पाहिलं. आत्ता हे 17-16 ट्रॅक्टर जे घेतले ते बहुतेक वाहतूकदारच मालक आहेत, ऊसाचीच वाहतूक करणार आहेत. कैलास मगरने तर पठ्ठ्याने 3 ट्रॅक्टर घेतले, म्हणजे 2 पैसे त्याच्यातनं मिळतात आणि मिळाले पाहिजे. म्हणूनच आपले शेतकरी ते करतायत, शेतकऱ्यांची मुलं ते करतायत. ही चांगली गोष्ट आहे. 7.5% मला सांगितलं मगाशी. वाहतुकीला पण 7.5% त्या ठिकाणी वाढ दिलेली आहे, कारण डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, ट्रॅक्टरच्या किमती वाढलेल्या आहेत, ट्रेलरच्या किमती वाढलेल्या आहेत. ह्या प्रकारचं सगळं ते गणित आहे आणि म्हणून आता वेळ फार तसा बघितलं तर कमी आहे. प्रचाराला तर अवघे 6 का 7च दिवस आहे. त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना मी पण काही भागामध्ये सभेच्या निमित्तानं त्या ठिकाणी येईल, कारण शेवटी आम्ही तुमचं प्रतिनिधित्व करतो. तुम्हाला पण मी सांगितलं पाहिजे किंवा कुठल्या विचाराचंच बोर्ड तुम्ही निवडून द्या, कारण आज बारामती तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये विकासाची कामं त्या ठिकाणी चाललेली आहेत. रस्ते असतील, पूल असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील. आपण CSR मधनं पैसे आणतोय, आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींची मदत त्या ठिकाणी घेतोय. RN शिंदेंच्यासारखी व्यक्ती आपल्याला अनेक ठिकाणी अंगणवाड्या बांधून देत आहेत, पिकअप शेड उभ्या करून देत आहेत. इतर कुठं शब्द टाकला तर तिथं पण RN शिंदे त्या ठिकाणी मदत करत असतात. असे इतर पण काही लोक आहेत. काल एक टीम आलेली होती, पवारसाहेबांना भेटून आपल्या काराटीची शिक्षण संस्था पाहिली, आपल्या शारदानगरची शिक्षण संस्था पाहिली, आपल्या विद्याप्रतिष्ठानची शिक्षण संस्था पाहिली. त्याप्रमाणे अरे तेच सांगतोय ना मागाशीपासून, तुम्ही तुमचा ऊस दुसऱ्या ह्याला घातला आणि आता म्हणताय की आम्हाला 3100 रुपये भाव द्या. एक मिनिट ऐक, जर तो भाव तुम्हाला तिथं 2800 रुपये मिळाला असता आणि इथं 2700 रुपये मिळाला असता तर म्हणलं असता का दादा जरा 100 जास्तच मिळालं, घ्या तिकडं, काय राहू चाललंय दादा. मी मगाशी सांगितलं की बाबा ह्याच्याबद्दल मला थोडंसं ह्याला काय त्याचं नाव साखर आयुक्ताशी चर्चा करावी लागेल, बोलावं लागेल. ही पैशाचं आहे, सगळी सोंग करता येतात बाबा, पैशाचं नाही सोंग करता येत. घरदारं विकावी लागतील.
तर मी त्याच्यात लक्ष घालील एवढं मी सांगितलेलं, कारण मला आत्ताच आल्यानंतर ते कळलं की बाबा छत्रपतीला ऊस घातला, त्यांना 2808 रुपये जो FRP आहे तो दिला. तिथं तर फार मजा झाली. तुमच्या ऊसाला 2808 दिलाय आणि आम्ही तिथंच ऊस घातलाय, आम्हाला मिळालाय 2400 रुपये. आता काय करावं? चुना लावून ठोठो करावं का? खरं ते सांगतो, माझा सगळा ऊस छत्रपतीला जातो, जाऊन बघ. मी दुसऱ्या कारखान्याला ऊस घालू शकतो, कोण मला नाही म्हणू शकत नाही, पण माझी बांधिलकी छत्रपतीची आहे. हो नाही, आपल्याकडनं ज्याला ऊस दिला त्याला आपण 3100 काढला. ज्यांनी परस्पर दुसरीकडं मग शरवला घातला असेल, साखरवाडीला दिला असेल, श्रीरामला दिला असेल, दौंडला दिला असेल, कुठं दिला असेल, त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर दिला. आपल्याकडनं गेला त्याला आपण 3100 रुपये दिला. म्हणजे तिथं 2808 रुपये छत्रपतीने दिला, शरवीने 2808 दिला. त्याला वरचे पैसे 3100 रुपये आपण दिले, ते आपल्या हिशोबातनं दिलेले. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. तरी पण ते दुसरं जे काही घडलं, आता तुम्ही असं म्हणता, खरं हे काढायचं कारण नव्हतं. दुष्काळी परिस्थिती होती त्यावेळेस वीर धवल जगदाळेंनी 6 आणि 7 आणि 8% रिकव्हरी असणारा ऊस नेला आणि भाव मात्र 11.5-12 रिकव्हरीचा दिला. कवळे कवळे ऊस नेले, त्याच्यात पाणीच निघायचं, साखर तर बाजूलाच राहू दे. अरे ते बरोबर आहे, पण माझं एक सांगणं आहे की हा विचार तुम्ही करत नाही. कधी कधी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना किंवा आजूबाजूचे कारखाने दुष्काळी परिस्थिती असेल, पाणी कमी पडलं तिथं काही अडचणीमुळं, तर तिथल्या लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण कवळे ऊस तोडतो ना. सहकार कशाला म्हणतात ह्याची पण आपण नोंद घ्या. तरी देखील मी ते सगळे माहिती घेतो. आणि आता निवडणुकाच आता उद्यापासून लागेल, निवडणुकीच्या काळामध्ये मी असं काही आश्वासन दिलं तर ते निवडणुकीचा आचारसंहितेचा भंग पण होऊ नये. सध्या चाललंय, बरं चाललंय, पुन्हा नवीन काहीतरी केस लागायची. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीचा शेवटी आपण एक परिवार आहोत, एक कुटुंब आहोत. ह्याची आपण सगळ्यांनी जाणीव ठेवा आणि त्या पद्धतीनं आपण पुढं जाण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करूया. हे सगळं करत असताना इतर बऱ्याच गोष्टी त्या बाबतीमध्ये सांगण्यासारख्या आहेत. अजूनही आपल्याला शिक्षण संस्थेमध्ये बऱ्याच गोष्टी करायच्यात, त्याच्यामध्ये आपल्याला भर टाकायची. आपली मुलं मुली उत्तम प्रकारे दर्जेदार शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे. ह्या प्रकारे मी आता बसून साधारण बऱ्याच माझ्या शेतकरी मित्रांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, काहींचे उमेदवारी अर्ज बाद देखील झालेले आहेत, हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना साधारण आपलं जे बोर्ड होणार आहे ते प्रत्येक गटातनं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. निंबूत खंडाळा गटातनं 3 सदस्य, मुरुंगवाल्ला गटातनं 3 सदस्य, होळ मोरगाव गटातनं 3 सदस्य म्हणजे डायरेक्टर, मांडकी कोराळेसोपा गटातनं 3, मांडकी जवळजून गटातनं 3, मागासवर्गीयातनं 1, OBC इतर मागासवर्गीयातनं 1, भटक्यांमधनं 1, महिलांमधनं 2, अ वर्गातनं 20 आणि ब वर्गातनं 1, असे जवळपास 21 लोकांना निवडून त्या ठिकाणी द्यायचं आहे. खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवार त्यामध्ये तुम्ही मागितलेली एकूण नामनिर्देश 631 आहेत. पात्र 535 झालेले आहेत, अपात्र 96 झालेले आहेत. परंतु नंतर एकूण पात्र उमेदवार हे 476 आहेत. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विचाराचे लोक आहेत. सगळेच काही माझ्या संजय जगतापांच्या, मकरंदाबांच्या, आम्हा लोकांच्या विचाराचे आहेत हा दावा माझा अजिबात नाही. जेवढ्या व्यक्ती तेवढी त्यांची मतं असू शकतात, त्यांचे विचार असू शकतात, त्यांना फॉर्म भरण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल मला कुठलीही टीका टिप्पणी करण्याचं अजिबात कारणही नाही, मला अधिकार पण नाही. पण ह्याच्यातून जवळपास 21 लोक निवडायची आहेत आणि सगळ्यांना वाटतंय, काहींना वाटतंय की दादा ही माझी शेवटचीच निवडणूक. आता मी इथं 91-92 पासून निवडणुका लढवतोय. अनेकदा मी तुमच्या मुलाखती घेतल्यात.
अनेक जण सांगतात की दादा 5व्यांदा मुलाखत देतोय, 6व्यांदा मुलाखत देतोय, माझाला पण शर्मेनं मान खाली जाते. पण ही वस्तुस्थिती आहे. आता ह्याच्यातनंच बरोबर 21 निवडायचे. एकेका गावात आपल्याच विचाराचे 2-2 गट आहेत. त्याच्यातल्या कुणाला एकाला निवडलं तर दुसऱ्या गटाने काही डोक्यामध्ये राग घालून घेण्याचं काही कारण नाही. शेवटी हा प्रपंचाशी संबंधित असा विषय आहे. आर्थिक बाबतीतला महत्त्वाचा विषय आहे. आज देश पातळीवर आणि विशेषतः जागतिक पातळीवर ब्राझीलमध्ये साखरचं उत्पादन खूप घटलेलं आहे. आपण आता साखरेपेक्षा इथेनॉलकडं जास्त वळालेलो आहे. आपण पूर्वी सी हेवीमधनं इथेनॉल तयार करायचो, आता बी हेवीमधनं मी इथेनॉल तयार करतोय. काही कारखाने तर आता डायरेक्ट ज्यूस टू इथेनॉल अशा पद्धतीनं चाललेले. त्याच्यामुळं आम्ही केंद्राला मागणी केलेली आहे की ज्यूस टू इथेनॉल, बी हेवीपासून इथेनॉल आणि सी पासून इथेनॉल ह्याच्यातून तुम्ही त्याचे दर वाढवा, अशी आपण त्यांना मागणी केलेली आहे. बघू काय होतं आहे ते. आणि साखरेचे पण दर त्यांना वाढवायला सांगितलेले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी साखर एक्सपोर्ट होण्याच्या करता पहिल्यांदा 600 रुपये सबसिडी दिलेली होती. नंतर ती मला वाटतं 400 का 300वर आणली, 400वर. आता सबसिडी काढून टाकलेली आहे. कुठली 1 रुपया सबसिडी तिथं ठेवलेली नाही. मित्रांनो, साधारण केंद्र सरकार नेहमीच हा विचार करतं की 125 कोटीमध्ये साखर म्हणजेच ऊस तयार करणारा वर्ग किती, तो उत्तर प्रदेशमध्ये, तो महाराष्ट्रामध्ये, काही प्रमाणामध्ये कर्नाटकात आणि तामिळनाडू ह्या 4 राज्यामध्ये साखर आणि ऊस तयार होतो. ते विचार करतात की बाबा 125 कोटीमध्ये फार तर फार 10 कोटी लोकांचा संबंध प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साखर धंद्याशी, ऊस धंद्याशी असेल. पण ते 115 कोटीचा विचार करतात. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानात घ्या. अनेकदा पवारसाहेब दिल्लीमध्ये गेल्यानंतर साखरेला 2 पैसे जास्त मिळावेत आणि त्याच्यातनं आपल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या सभासदांना, शेतकऱ्यांना भाव मिळावा ह्याबद्दलचा प्रयत्न त्यांचा चालू असतो. आणि म्हणूनच वरचेवर सेमिनार घेऊन काय त्या ठिकाणी केलं पाहिजे. यंदाच्या वर्षी बफर स्टॉक नेहमी काही लाख मेट्रिक टन बफर स्टॉक करायला परवानगी सरकार द्यायचं, केंद्र सरकार, आणि त्याच्यातनं आपण पैसे उचलायचो. मी खोटं सांगत नाही. सोमेश्वरच्या सभासदांनो, एक साखरेचं पोतं तयार झालं की तुम्ही 15 दिवसामध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक बोर्डाला पेमेंटची मागणी करता. कायदा आहे 15 दिवसामध्ये पेमेंट केलं पाहिजे. पण ते साखरेचं पोतं विकायला कमीत कमी 1 वर्ष लागतं. रोज एका पोत्यावर 100 किलोच्या, रोज एका पोत्यावर 100 किलोच्या 1 रुपया व्याज बसतं. काही ठिकाणी 365 रुपये व्याज पोत्यावर त्या ठिकाणी बसतं. हे काही व्याज साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक भरतात स्वतःचे. ते इनडायरेक्ट शेतकऱ्यांच्याच खिशातनं जातात, भावातनंच जातात. मी बघितलं गुजरातचे भाव जास्त का निघतात. आता आपला 3100 निघाला, गुजरातचा भाव कदाचित 3400 निघेल. कशामुळे निघेल? ते पूर्वीसारखं ऊस गेल्यानंतर पहिलं पेमेंट एक घ्यायचं, नंतर दुसरा हप्ता कारखाना बंद झाल्यावर घ्यायचा आणि तिसरा हप्ता दिवाळीला घ्यायचा. असं आज देखील गुजरात राज्यामध्ये तिथले साखर कारखाने तसेच करतात. त्यामुळं त्यांचे 300, 400 रुपये टनाला व्याज, पोत्याला व्याज वाचतं. आपल्या इथं काही कारखान्यांची अशी अवस्था आहे की कारखाने सुरू व्हायच्या आधीच त्यांना तोडणी वाहतुकीवाल्यांना ॲडव्हान्स देण्याच्या करता, काही प्री सिजन्स करता पैसे लागतात. ते आत्ताच मोलॅसेस जर त्यांच्याकडे डिस्लरी नसेल तर कुणाला तरी म्हणतात तुला आम्ही मोलॅसेस देतो,
इतक्या हजार रुपये टनाने तू आम्हाला ॲडव्हान्स दे. असे महाराष्ट्रामध्ये 100 कारखाने तरी निघतील. काही जण म्हणतात ज्यावेळेस साखर तुमची तयार होणार आहे त्यावेळेस साखरेचा दर आत्ताच ठरवून टाकतात आणि घेणारे ॲडव्हान्स देणारे तेही व्याजाचा विचार करतात. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. कधी फार बारकाईनं तुमच्याशी ह्या विषयावर बोलण्याची संधी माझ्यासारख्याला प्राप्त होत नाही. आज झाली, तुम्ही मोठ्या संख्येने आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तिथं सांगतोय. मित्रांनो, कारखान्यामध्ये कुणाचं एक नेतृत्व असेल. आता इथंच मी कारखान्याच्या संदर्भात संचालक बोर्डावर लक्ष ठेवतो. उद्या पुरुषोत्तम दादाचं काही चुकलं, उद्या शैलेशचं काही चुकलं तर आम्ही त्यांना जाब विचारू शकतो. जर कुणी त्यांच्या स्वतःच्या ताकदीवरच निवडून आले तर त्यांना कुणीच काही विचारायलाच नाही ना. जसं माळेगावच्या बाबतीमध्ये विस्तार वाढ करत असताना चंद्रराव आणि रंजन काकांनी ठरवलं, अण्णांनी काकांनी ठरवल्यानंतर तिथं कुणाचं काही चाललंच नाही. आज बाळासाहेबांनी किंवा तिथल्या काही सहकाऱ्यांनी काही वेगळं केलं किंवा संचालकांनी मला सांगितलं तर मी बाळासाहेबांना बोलून घेऊ शकतो, मी बाकीच्या सहकाऱ्यांना बोलून घेऊ शकतो, MDला बोलून घेऊ शकतो, चीफ अकाउंटला बोलून घेऊ शकतो. नक्की काय चाललंय मला सांग. मी साखर आयुक्ताला पण सांगू शकतो की आमच्याकडनं ही माहिती मागून घ्या. आणि त्यामुळं कुठंतरी आता मी पण महाराष्ट्रात काम करतो, आमच्यावर पवारसाहेब लक्ष देऊन आहेत ना. उद्याच्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचं काम चालू असताना 2 महिन्यांनी तुम्ही कधी कधी पेपरला वाचता, आज पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंत्र्यांची झाडाझडती घेणार. साहेब झाडाझडती घेत नसतात, साहेब माहिती घेत असतात. पण झाडाझडती म्हटलं हेडलाईन की हे पेपर दे रे, काय बघू काय बघू. जरा बातमी अशी हेडलाईन टाकायची की लोकांना ती घ्यावशी वाटली पाहिजे. हा माणसाचा मनुष्य स्वभाव आहे, त्याच्याबद्दल मला कुणाला काही म्हणायचं नाही. म्हणून आपल्या बारामतीतल्या संस्था सुरुवातीच्या काळामध्ये पवारसाहेब लक्ष द्यायचे, साहेब ते सगळं पाहायचे. त्याच्यानंतर साहेबांनी मला संधी दिली, तुम्ही मला स्वीकारलं आणि त्याच्यानंतर मी बघायला लागलो. माझा वैयक्तिक स्वार्थ काही नसतो. कधी इथं मोलॅसेस कुणाला विकलन, कशाचं काय केलं, साखर कशाला, त्यांना अडचण आली, काही त्याच्यामध्ये मदत पाहिजे असेल तर ह्या सगळ्या चेअरमनला, संचालक बोर्डाला किंवा संस्था चालकांना मदत करण्याचं काम किंवा काही कुठं चुकत असेल तर त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम मी त्या ठिकाणी करत असतो. आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, आज तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवण्याचं कारण की एवढ्या मोठ्या उमेदवारी मागणाऱ्या सहकाऱ्यांच्यामधनं मला 21 नावं निवडायची. ती संजयराव, मी, मकरंदाबा मिळून त्या ठिकाणी निवडणार आहोत. हे करत असताना प्रचारालाही वेळ फार कमी आहे. त्याचं नियोजन मी मगाशी गाडीतनं येताना संभाजीला होळकरांना सांगितलेलं आहे. त्याबद्दल खूप जणांना वाटतं, एक स्वप्न असतं की आपण कधी ना कधी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं सभासद झालं पाहिजे, अशी सगळ्यांचीच इच्छा असते. आत्ताही काही तरुणांनी दिलं, दादा आपण युवक आहेत, बघा बघा आपल्याला उमेदवारी द्या. ती युवक पण थांबायला तयार नाही. मधला वयातला म्हणतोय दादा आता शेवटचंच आहे, एवढ्या वेळेस द्या. आणि वयस्कर म्हणतोय का बघा आता तरी लक्ष द्या. आता कुणाकुणाकडे लक्ष देऊ. त्यामुळं माझी अडचण, माझ्या सहकाऱ्यांची अडचण तुम्ही सगळ्यांनी कृपा करून लक्षामध्ये घ्या. आम्हाला सगळे उमेदवारी मागणारे सारखेच आहेत. हा 19 आणि हा 20 असं अजिबात नाही. काही जिरायत भागाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, काही बागायताला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, वेगवेगळ्या समाजातल्या घटकांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. हे जे काही 18 पगड जातीला आणि जातीय सलोखा राहण्याच्या करता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं पवारसाहेबांचं जे ध्येय आहे, त्याच ध्येयाने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आणि त्याच्यामुळं मी काही लोकांशी बोलून की बाबा उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या करता काय प्रोसिजर अवलंबावी, मग उमेदवारांनी स्वतः जाऊन उमेदवारी मागं घ्यायची का त्याच्यामध्ये सूचकांनी मागं घ्यायची
का त्याच्यामध्ये कुणी त्याला ऑथेंटिक आपण मागं बी अनेक निवडणुकीमध्ये कुणाला तरी तिथं नेमायचो आणि त्यांना सांगायचो की तुम्ही जाऊन ती उमेदवारी मागे घ्या, अशाही पद्धतीचं आपण करायचो. 3 वाजता शेवटच्या दिवशी का म्हणजे फॉर्म भरायला 3 वाजता म्हणजे आता इथं निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धीचं आणि चिन्हाची वाटपाची तारीख ही 15/10/2021 आहे. सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात, म्हणजे मला वाटतं बारामतीलाच कार्यालय. ह्यावेळेस माझ्या 4ही तालुक्यातल्या लोकांना मतदानाच्या करता फार लांब जायला लागू नये म्हणून आपण त्यांना विनंती करणार आहोत की ज्या त्या गावामध्येच तिथं 5-10 मी चुकून 15 म्हणलं, ए बाबा 5-10 5च आहे. 5/10/2021 रोजी सकाळी 11 वाजता आहे. 15ला तर सगळं निकालच लागणार आहे. त्याच्यामध्ये 12 तारखेला सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत मतदान आहे. म्हणजे 5 तारखेचा दिवस गेला, 6, 7, 8, 9, 10, 11 6 दिवस प्रचाराला आहे. 6 दिवस प्रचाराला आहे. आणि 12 तारखेला तर सकाळी 8 वाजल्यापासून मतदान. 13 तारखेला थोडेसे हे सगळे अधिकारी वगैरे पेट्या वगैरे घेऊन तिकडं बारामतीमध्ये येतील. आणि 14 तारखेला मतमोजणी आहे. आणि 8 वाजल्यापासून मतमोजणी झाल्यावर गटवाईज पहिला गट, दुसरा गट अशा पद्धतीच्या मतमोजणी संपेपर्यंत निकाल तिथं जाहीर करण्यात येणार आहे. आणि 14ला मतमोजणीनंतर लगेचच तो निकाल त्या ठिकाणी लागणार आहे. असं 5 तारखेपासून 14 तारखेपर्यंत हे सगळं काम आहे. आज तारीख ही 18 आहे आणि 20 तारखेपासून पुढची प्रोसिजर 20 ते 4 तारखेपर्यंत सकाळी 11:30 ते 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे. ह्याची नोंद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, ते चुकून मी 15 म्हटलं, 5 तारीख आहे. ह्याही गोष्टीचं आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि त्याच्या संदर्भामध्ये मी पुढच्या वेळेस आल्यानंतर आता मला उद्या काही ठिकाणी कार्यक्रम आहेत, परंतु सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार मी मुंबईत आहे. आणि पुन्हा मग शुक्रवारी माझा ठरलेला दिवस असतो पुण्याचा, शनिवारी माझा बारामतीचाही दिवस आहे. त्या दिवशी मला वाटतं मी माण तालुक्यातले पण बहुतेक काहीतरी कार्यक्रम घेतलेले आहेत. शनिवारीच घेतले ना, शनिवारीच घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. माझी तुम्हाला विनंती आहे, कृपा करून कुणी मुंबईला येऊ नका भेटायला. मी हात जोडून विनंती करतो. नाही तर दादा तिथं काय बोलताच आलं नाही, जरा इथं निवांत, तिथं निवांत मी अजिबात नसतो. तिथं पण सकाळपासून असंच काम करावं लागतं आहे आणि तिथं महाराष्ट्राचं काम करावं लागतं. तुमचं जे काही असेल तर माझे प्रायव्हेट सेक्रेटरी हनुमंत पाटील बारामतीमध्ये असतात, त्यांच्याकडे तुमचं निवेदन द्या. ही माझी तुम्हाला स्पष्ट सूचना आहे. आत्ताची सगळी निवेदन मी स्वीकारलेली आहेत. मी त्याच्या संदर्भामध्ये शांतपणे बसून त्या सगळ्याचा विचार त्या बाबतीमध्ये करीन. आणि नंतर इथं आल्यानंतर काही लोकांना थोडंसं ग्रुपवाईज काही बोलायचं असेल, कारण आज काही दिली 10-12 लोकांच्या सह्या करून ह्याला उमेदवारी द्या वगैरे. आता ह्या सगळ्यातनं मी अनेक वर्ष गेलो आहे. 92 पासून 91 पासून हेच करत आलो आहे. साखर कारखान्याच्या निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, त्याच्याचबरोबर आमच्या खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, बँक, ह्या सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती, ह्या सगळ्या निवडणुका. त्याच्यावर निवडणुका आपल्याला नवीन नाही. तुम्हाला माहिती आहे की साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नव्या जुन्यांचा व्यवस्थितपणे समन्वय साधायचा असतो. काही नवीन चेहऱ्यांना पण संधी द्यायची असते. काही जुने अनुभवी, एवढा मोठा आता 7,500चा कारखाना आप्पांनी ज्यावेळेस सुरू केला तेव्हा किती हजाराचा होता? 1000चा धरा, कोण 900 म्हणतंय, कोण 1000 म्हणतंय. 1000चा धरला तरी जवळपास आता 7.5 पट हा कारखाना वाढलाय. तेवढा ऊसाचं क्षेत्र वाढलंय, तेवढं आपले सभासद वाढलेले आहेत. ह्या सगळ्याची नोंद घेऊन ह्या सगळ्यांना कसा न्याय देता येईल
बऱ्याच जणांना डायरेक्टर होता येणार नाही, पण त्यांना योग्य प्रकारचा दर देण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू. त्यांना त्या ठिकाणी आर्थिक सुबत्ता त्यांच्यामध्ये आणण्याचं काम आम्ही सगळेजण करू. पवारसाहेबांना पण ह्या सगळ्या व्यवसायाला मनापासून मार्गदर्शन करण्याच्याकरता ते नेहमीच तयार असतात आणि ते मार्गदर्शनही करत असतात. आणि आता काळ खूप बदलत चाललेला आहे, त्याच्यामध्ये नवीन नवीन खूप बदल होत चाललेले आहेत, बाय प्रोडक्ट नवीन नवीन होत चाललेली आहेत. ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करा. 7,500 टनाचा कारखाना करत असताना आपल्याला किती कर्ज काढावं लागते आता नवीन या 7,500 टनाचा करताना 49. हो बरोबर आहे. 200 रुपयाची ठेवी, पण ते ठेवी बिनती परतीच्याच असतात, त्याचं व्याज आपण देणार आहे. उलट अशी शेतकऱ्यांची बचत होत नाही सुनील. 200 रुपयाची ठेव म्हटल्यानंतर ती त्यांची व्याज आपण परत करणार आहे आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ती ठेव पण त्यांची परतीची ठेव आहे, ही काही कायम ठेव नाही आहे. आणि त्यामुळं आणि शिवाय तुमची सर्वांच्या मालकीची प्रॉपर्टी त्याची किंमत वाढणार आहे. आणि मी आज तुम्हाला सांगतो ते 7,500 टनावरच आपल्याला थांबावं लागेल असं नाही. जर यदा कदाचित संजय जगताप, अजित पवार, संग्राम थोपटे ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं, जयंत पाटलांच्या मदतीमुळं आपण गुंजवणीच्या बद्दलचं काम, पुढं पाणी आणायचं पाईपलाईनचं, ते लवकरात लवकर करू शकलो तर त्याच्यातून देखील ऊसाचं क्षेत्र वाढणार आहे. मागच्या काळात तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, भाजपच्या सरकारने आपलं सगळं पाणी काढून घेतलेलं होतं. आपलं नशीब चांगलं, आपल्या विचाराचं सरकार आलं आणि आम्ही लगेच कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेतला. त्याचं जरा डोक्यात आणा, आणि नाहीतर अक्षरशः धूळधाण झाली असती, धुराळा झाला असता उन्हाळ्यात. 5-6 TMC पाणी कमी. कशाला म्हणतात 5-6 TMC पाणी? ते सगळं नंतर इतकं पद्धतशीर केलं की कुणालाही कुठं कोर्टामध्ये जाता पण येणार नाही, सगळं नियमात बसेल आणि टेलवाल्यांचा पण फायदा होईल, आपला सुरुवातीचा पुरंदरचा फायदा होईल, मधला बारामतीचाही फायदा होईल, त्याचबरोबर निरा उजवा कालवाच्या शेतकऱ्यांचाही फायदा होईल. ह्या प्रकारे आपण केलं. त्याच्याबद्दल कुणी आंदोलनं काय केली, कशी भाषा केली, काय बोलले, काय नाही, हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. ह्या गोष्टीचा साकल्याने विचार करा. आणि आम्ही आता तिथं आहोत, अजून पण वेगवेगळ्या पद्धतीनं काय आम्हाला मधी तर अजून एक धरण वर करता येईल का, काय मार्ग काढता येईल, कशा पद्धतीनं काढता येईल, असा सातत्याने आमचा प्रयत्न चालू आहे. आमचा हाही प्रयत्न चालू आहे. मुळशी धरणाचं पाणी पुण्याला 5-6 TMC प्यायला द्यायला भाग पाडायचं आणि तेवढं पाण्याची बचत करून ते पाणी पुन्हा आमच्या इंदापूर तालुका, बारामती तालुका, दौंड तालुका, हवेली तालुका, पुरंदर तालुका, हे जे काही उपसा सिंचन योजना आहेत त्याला अधिकचं उपलब्ध करून द्यायचं. ह्याही गोष्टी आपल्या चाललेल्या आहेत. वाकीच्या तलावामध्ये पण पाणी सोडायचं काम आपण केलं की नाही? इतर पण अनेक तलावामध्ये अजून तुमची मागणी आहे. आज पण काही लोकांनी निवेदन दिली, विजेच्या बद्दल पण सांगितलं, त्याच्यात पण चर्चा करून काही मार्ग काढतो. ह्या सगळ्या गोष्टी करा. आम्ही लोक जेवढी मदत करू तेवढं उद्याच्याला दुसरा कुणी मदत करेल असं मला अजिबात वाटत नाही. ते नुसतं बोलतील कदाचित कुणी काही, पण कुणावर किती विश्वास ठेवायचा हा तुमचा अधिकार आहे सर्वस्वी. आजपर्यंत जशा प्रकारे तुम्ही साथ देत आलेला आहात तशाच पद्धतीची साथ उद्याच्याही 5 वर्षाच्या करता एक चांगलं तुम्ही म्हणजे ज्यांना फॉर्म काढायला लागतील ते काही चांगले नाहीत असं समजण्याचं कारण नाही, परंतु काहींना इतर संस्थांच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करू, इतर ठिकाणी संधी देण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू. हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या आणि आपल्यामध्ये एकोपा ठेवा. अजिबात एकमेकाचा मत्सर करू नका, एकमेकाला पाण्यात बघू नका, एकमेकाचा अनादर करू नका, एकमेकाला वाईट वाटेल असं वक्तव्य पण करू नका. ही माझी तुम्हा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, सभासदांना,
माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांना, माझ्या बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण हे जे जे मतदार आहेत त्या सर्व मतदारांना ह्या निमित्तानं आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये इतका घवघवीत यश आपण उभ्या केलेल्या पॅनलला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे की आम्हाला पण समाधान झालं पाहिजे. मी का बारामतीमध्ये येऊन 6 वाजल्यापासून काम सुरू करतो? आज पहिला कार्यक्रम 6 वाजता. मी का 6ची वेळ दिली? म्हटलं 6ला तरी कुणी येते, थोडेच असतील, पटकन फित कापायची आणि सटकायचं. कुठलं आलं तिथं पण गर्दी. म्हणजे आज एवढे लोक त्या ठिकाणी प्रेम करतायत. 6 वाजल्यापासून आपण कार्यक्रम 9-9, 10-10 कार्यक्रम आम्ही करतोय, आढावा घेतोय, कामाची पाहणी करतोय. हे शेवटी आपल्या सर्वांचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता करतोय. जिल्ह्यामध्ये देखील आम्ही शुक्रवारचा अख्खा दिवस जिल्ह्यामध्ये घालतो, पुण्यामध्ये घालतो. आम्ही सगळेजण आढावा घेत असतो. त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण आहे, खूप काही गोष्टी आपल्याला एकमेकाच्या मदतीनं करायच्यात, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करायच्यात, ह्याची आपण सगळ्यांनी जाणीव ठेवा. आणि आज अतिशय कमी वेळेमध्ये, आता कुणाला वाटलं होतं का 10 का 10:30ला ठरवलं की मेळावा 4-5 वाजता घ्यायचा, तरी एवढ्या संख्येने आज लोक आलेली आहेत. हे एक प्रकारचं तुमचं सगळ्यांचं प्रेमच आहे की काय अजित सांगतोय, काय संजय जगताप सांगतायत, काय बाकीचे बाळासाहेब असतील, आमचे पुरुषोत्तमदादा असेल, संभाजी असेल, हे सगळे काय बोलतात. कदाचित इतर पण मान्यवरांना बोलायचं असेल किंवा बोलावंसं वाटत असेल, परंतु थोडीशी मर्यादित भाषणं ठेवण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांनी केलेला आहे. आणि जी निवेदन दिलेले आहेत सार्वजनिक कामाच्या बाबतीमध्ये, त्या निवेदनाच्या बद्दलचे योग्य दखल घेऊन त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम मी आणि माझे सर्व सहकारी करू. तुमचं सोमेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलं, ते तर कॅबिनेटला नेऊन मंजूर केलं. आणि त्याच्यामध्ये सोमेश्वर कारखान्याने याकरता 1.5 एकर जागा दिली ना, जागा दिली, त्याबद्दल मी त्यांचाही मनापासून आभार मानतो. तसंच आपण वागळवाडीला पण महसुलात 20 लाख रुपये दरवर्षी 10% दरवाढ केलेली आहे. अशा सगळ्या गोष्टी आपण करतो, कारण सगळ्यांनीच एकमेकाला सहकार्य करायचं असतं. त्यातनंच संस्था ताकदवान होतात, ग्रामपंचायती ताकदवान होतात. ते काम आम्ही सगळेजण करतो. नाही, आज नाही, मला वेळच नाही आज. हां बरं आठवलं. मी पाठीमागच्या काळामध्ये सांगितलं होतं की शिरसाई उपसा सिंचन योजना बारामती ॲग्रोनी घ्यावी, जनाई उपसा सिंचन योजना दौंड शुगरनी घ्यावी, आणि पुरंदर उपसा सिंचन योजना त्याचं कार्यक्षेत्र बरंच आहे. मागच्या वेळेस आपल्या विचाराचं सरकार नसल्यामुळं तिथं आम्हाला यश येऊ शकलं नाही, ते नाकारण्यात आलं. संजय जगताप तुम्ही असाल, सुप्रिया असेल, मी असेल, आपण सगळेजण मिळून त्यामध्ये लक्ष घालूया आणि काही सोलर सिस्टीम ठेवून कशी योजना चांगली चालवता येईल. परंतु कारखान्याने योजना चालवायला घेतले तर पैसे द्या, नाहीतर म्हणतील आता काय कारखाना बघेल, मग निवांतच झालं. ते तसलं नाही चालणार. बाकीच्या सांगली, सातारा, कोल्हापूर भागातल्या योजना मोठ्या कित्येक किलोमीटर लांबीच्या 2दा-3दा पंपिंग करून पाणी घेतलं जातं. इकडं टेंबू ताकारी म्हैसाळला पाणी घेतलं जातं. तिथं टनामागं काही पैसे ते कापून घेतात, म्हणून त्या योजना उत्तम चालत आहेत. आज तुम्ही जर वरनं बघितलं, ड्रोननी जर शूटिंग केलं, फोटो काढले, तर सगळं हिरवगार तिथं शिवार पाहायला मिळतं. तसं आपण करू शकतो. पण त्याकरता सोमेश्वर कारखान्याने त्याच्यामध्ये आपलं ठरलेलं होतं, त्याचा आपण अभ्यास करूया. मी चोपडे, धोडपकर आणि उपसा सिंचन योजना चालवणारे अधिकारी आणि आपले इंजिनियर लोक, आपले काही सहकारी, असं त्यांना आणून कशा पद्धतीनं ते द्यायचं. योजना पण चालली पाहिजे. त्या भागामधल्या शेतकऱ्यांचा ऊस पण किंवा इतर पिकं, कांदा असेल किंवा बाकीची जी तुम्हाला 2 पैसे मिळून देणारी आहेत, ती पण घ्यायची असतील तर कसा मार्ग काढायचा. कारण अजून काही ठिकाणी थोडंसं कामं, काही कॅनॉलची, काही पाईपची बाकी आहेत.
त्याही संदर्भामध्ये माझं आणि बाकीच्या सहकारी मित्रांचं लक्ष आहे. तोही निश्चितपणे आपण निर्णय घेऊया संजय, एकदा बसून व्यवस्थितपणे, आणि मग चालवल्याबद्दल सरकार काय मागणी करतंय, आपण कशा पद्धतीनं ती चालवायचं, लाईट बिल नक्की येईल किती, ॲव्हरेज टनावरती कसं टाकलं जाईल, ह्या सगळ्याचा विचार साकल्याने करू आणि त्याच्यातनं मार्ग काढू. आता सोलरची पण लाईट बऱ्यापैकी उपलब्ध होते. बॅरन लँड असेल तिथं, आपल्याकडं पण मोठ्या प्रमाणावर बॅरन लँड आहे, त्याही बाबीचा विचार निश्चितपणे केला जाईल अशा प्रकारची खात्री. तुम्ही विषय काढल्यात त्याच्याबद्दल धन्यवाद. मला ते बोलायचं होतं पण मी ह्याच्यामध्ये बोलण्याच्या ओघात विसरून गेलो होतो. आठवण करून दिल्याबद्दल आभारी. ह्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया आणि मला काही पुढच्या वेळेस काही निरोप द्यायचे असतील तर आज जसे निरोप दिले तसंच निरोप देण्याचं काम मी करीन. तोपर्यंत बाकीच्या सगळ्या प्रमुख सहकाऱ्यांनी बसा, ज्यांचा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याशी तसा अर्थार्थी संबंध नाही पण इतर कारखान्याची संबंध आहेत. बाळासाहेब तुम्ही असाल किंवा बाकीचे आपल्या माळेगाव छत्रपतीचे सहकारी असतील, त्यांनाही जरा त्यांचे काही सूचना आहे कशा पद्धतीनं आपल्याला कमीत कमी काळामध्ये खंडाळा, पुरंदर, बारामती आणि फलटणचा एक गाव असा तो प्रचार करता येईल. पाडेगाव आहे ना, पाडेगावच आहे. पाडेगाव इथं कसं नियोजन करता येईल. आपल्याकडे भरपूर कार्यकर्त्यांची टीम आहे, यंत्रणा भरपूर आहे, बाकीचं कुठली काही अडचण येण्याचं काही कारण नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं कमी काळ असला तरी नियोजन करून आपण हे जे काही पॅनल उभं करणार आहोत त्या पॅनलला चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याच्याकरता सगळे मिळून कष्ट घेऊया अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती पण करतो. आणि तशा प्रकारे आपण मागच्या वेळेस सोमेश्वर विकास पॅनल नाव दिलं होतं, तसंच श्री सोमेश्वर विकास पॅनल हे नाव देऊन आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीपूरक उद्योगाच्यासाठी हे पॅनल लढूया. आणि पुन्हा पवारसाहेबांचे आशीर्वाद घेण्याच्याकरता 5 वर्षाच्या करता साहेबांच्या विचाराचं, आम्हा लोकांच्या विचाराचं पॅनल निवडून आणण्याच्याकरता आपण सगळ्यांनी मदत करा. हीच आग्रहाची, कळकळीची, नम्रतेची विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद दादा.